वेलकम गाइज. तर आज आपण सुरू करणार आहोत नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर हा जो चॅप्टर आहे हा सुद्धा आपण इतर चॅप्टरसारखा सक्सेसफुली चांगल्या पद्धतीने विथ बेस्ट कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. ओके, सो ह्या चॅप्टरमध्ये आपण कुठले कुठले टॉपिक्स घेणार आहोत ते आधी बघून घेऊया. सो यातला पहिला जो टॉपिक आहे तो आहे एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. आता हा टॉपिक चॅप्टर बघा, हा काय आहे तर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट तर तुम्हाला माहिती आहे, जो आपल्या घरी येतो तोच इलेक्ट्रिक करंट. पण त्याचे इफेक्ट्स काय काय होतात, तर त्यात काय होतं तर एनर्जी ट्रान्सफर जी होती इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ती आपण बघणार आहोत. ओके, नंतर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघणार आहोत. हिटिंग इफेक्ट मीन्स व्हॉट, जे तुम्ही बघितलं असेल जे इंडक्शन कुकर वगैरे असतात. ओके, तर ते वगैरे जे काय आहे ते हिटिंगच्या प्रिन्सिपलवर बेस असतात. म्हणजे तुम्ही इकडून त्याला हे इलेक्ट्रिसिटी जर दिली तर ते आपल्याला हिटिंग इफेक्ट पुरवतात. किंवा लाईट बल्ब जरी बघितलं तुम्ही तर तो सुद्धा हिटिंग इफेक्टवर बेस्ड आहे. काय आहे तो तर आपण डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. अगेन मॅग्नेटिक इफेक्टसुद्धा त्याचे बघणार आहोत आपण. ओके, सो ते सुद्धा इन डिटेल आपण पुढे बघणार आहोत. तर हे जे आहे हे 3 टॉपिक्स आहे मेन टॉपिक, जे की आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. आणखी सुद्धा काही टॉपिक स्टडी करणार आहोत, जसे की कंडक्टिंग वायर अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू ए रजिस्टर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक मोटर अँड जनरेटर. ओके, सो यांसारखे सुद्धा टॉपिक पुढे हे 3 टॉपिक झाल्यानंतर आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ओके, सो तर आधी हे क्वेश्चन्स घेऊन घेऊ, कॅन यू रिकॉल, आणि देन ॲक्च्युअल चॅप्टरला स्टार्ट करू आपण. ओके, सो यातला पहिला क्वेश्चन आहे, हाऊ डू वी डिसाईड दॅट ए गिवन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इन्सुलेटर. ओके, सो हे तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात की कंडक्टरच्या प्रॉपर्टीज काय असतात. ओके, सो सिम्पली आपण असं म्हणू शकतो की जो कंडक्टर असतो, ओके, दॅट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी ऑर हीट. ओके, दिस इज द कंडक्टर. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या कंडक्टरला सपोज एखादा वायर घेतला, ओके, त्याला जर तुम्ही एखाद्या बॅटरीला कनेक्ट केलं किंवा एखाद्या इलेक्ट्रिक बोर्डला, ओके, किंवा इलेक्ट्रिक सप्लायला कनेक्ट केलं, जर त्यातून करंट फ्लो होत असेल, सो दॅट इज अ कंडक्टर. ओके, ठीक आहे. आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट असतो इन्सुलेटर, ज्यातून करंट बिलकुलच फ्लो होत नाही. ओके, तुम्ही मग त्याला ॲमीटर कनेक्ट करू शकता आणि मोजू शकता की करंट फ्लो होतं की नाही. ओके, होत असेल तर कंडक्टर, नाही तर मग इन्सुलेटर. ओके, किंवा बल्ब कनेक्ट करून बघू शकता. ओके, सो दॅट इज कंडक्टर. सो हाऊ डू वी डिसाईड दॅट इट्स अ गुड conductor of electricity or it is an insulator. So just connect an ammeter or connect an appliance like a bulb. Okay, so you can check that whether it is a good conductor or not. Next question आहे, iron is a conductor of electricity. So yes, iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock? ठीक आहे, क्वेश्चन बघा की आयरन कंडक्टर आहे, परंतु जेव्हा तो ग्राउंडवर जो ठेवलेला असेल आणि आपण जर त्याला हात लावतो तर आपल्याला शॉक का बरं नाही बसत, मग तो जर कंडक्टर असेल तर. ओके, सो याचं रिझन हे आहे बेसिकली की आयरन हा कंडक्टर आहे, तर ही जी कंडक्टिव्हिटी डिपेंड करते कशावर तर इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोवर. ओके, जर आयरनमधले इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असेल, म्हणजेच काय तर त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असेल, तर आपल्याला शॉक लागणार, अदरवाईज शॉक लागणार नाही. ओके, सो म्हणजे जेव्हा ग्राउंडवर तो रेस्ट पोझिशनवर असणार तेव्हा त्यातले इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार नाही. ओके, मग इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार नाही तर ते आता आपले शॉक कधी लागतो हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या कंडक्टरला पकडता हातात, सपोज हा कंडक्टर आहे आणि मी याला हातात पकडलं तर मला काहीच होणार नाही. परंतु जेव्हा मी याला इलेक्ट्रिक बोर्डला कनेक्ट करतो किंवा एखाद्या बॅटरीला कनेक्ट करतो तेव्हा त्यातून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात आणि ते इलेक्ट्रॉन्स मग माझ्या बॉडीमध्ये एंटर होतात. इथे जेव्हा माझा संबंध येणार तेव्हा ते माझ्या बॉडीत एंटर होतात ते इलेक्ट्रॉन्स, आणि मग माझ्या बॉडीतील जे आयन्स आहेत त्यांच्यासोबत ते रिॲक्ट होतात किंवा कंबाईन होतात. ओके, आणि मग त्यामुळे मला फील होतं आणि मला शॉक बसतो. ओके, सो आयरन जो आहे त्याला आता कुठेच तो कनेक्ट नाही आहे, तो रेस्ट पोझिशनवर आहे ग्राउंडवर. ओके, त्यामुळे त्यातून सुद्धा करंट फ्लो होत नाही आणि तो माझ्या बॉडीतसुद्धा येणार नाही, त्यामुळे मला शॉक लागणार नाही. ओके, सो हे 2 क्वेश्चन्स होते.
आता आपण रिअली सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला. ओके, परंतु चॅप्टरला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक जरा बेसिक तुम्ही जे 9वीत शिकले आहात त्याची थोडी आठवण आपण करून घेऊ, सो तुम्हाला पुढे त्यात प्रॉब्लेम येणार नाही. तर बेसिकली आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय नेमकं मग. ओके, इलेक्ट्रिसिटी मीन्स व्हॉट, किंवा इलेक्ट्रिसिटी कशावर डिपेंड आहे, कशामुळे फॉर्म होते, काय आहे नेमकं इलेक्ट्रिसिटी म्हणजे. आपल्या घरी इलेक्ट्रिसिटी येते ती नेमकं काय आहे काय. ओके, आपण म्हणतो की कंडक्टरमधून फ्लो होतो, शॉक लागतो, हे पण आहे काय नेमकं इलेक्ट्रिसिटी मीन्स. ओके, सो इलेक्ट्रिसिटी मीन्स नथिंग बट इट्स इज जस्ट मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, हा जो सिम्बॉल आहे ई मायनस मीन्स इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन ओनली, आणि त्याला एस जोडलं आहे, सो प्युरल इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि तुम्ही पेपरमध्ये हा सिम्बॉल काढायचा नाही आहे, तुम्ही फुल लिहायचं आहे इलेक्ट्रॉन. ओके, हे जस्ट मी लिहितो आहे माझ्या ह्याच्यासाठी. ओके, सो मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स बेसिकली द इलेक्ट्रिसिटी. म्हणजे तुमच्या घरामध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी येत आहे, जी कंडक्टर किंवा ज्या वायर्समधून तुमच्या फ्लो होते, तिथे काय होतं आहे तर तिथे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मूव्ह होते. म्हणजे तुमच्या मीटरवरून जे तुमच्या बोर्डवर किंवा तुमच्या लाईट बल्बकडे, फ्रीज आहे, टी व्ही आहे, तिथे जे काही येत आहे इलेक्ट्रिसिटी ती वायरमधून, ती बेसिकली मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स होत आहे. तिथे मोशन होत आहे इलेक्ट्रॉन्सचं. तिथून इलेक्ट्रॉन्स जे आहे ते असे होत इथे आणि तुमच्या अप्लायन्सकडे येत आहे, तुमच्या मीटरकडून तुमच्या अप्लायन्सकडे येत आहे, जे काही असेल मग ते. ओके, सो मोशन होत आहे इलेक्ट्रॉन्सचे, आणि ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह कुठून होत आहे तर कंडक्टरमधून मूव्ह होत आहे. ओके, कंडक्टर म्हणून यासाठी मूव्ह होतात की कंडक्टर हा एक स्पेसिफिक असा मटेरियल असतो कुठलाही ज्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, त्याला आपण कंडक्टर म्हणतो. तर कंडक्टरमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते ॲक्च्युली फ्रीली मूव्ह होतात. म्हणजे तुम्ही बघाल तर ॲटममध्ये जे आहे इथे न्यूक्लियस, नंतर असे इलेक्ट्रॉन्सचे शेल्स असतात. तर हा जो असे कंडक्टर म्हणजे असा एक मटेरियल असतो की ज्याचे ॲटम जे आहे ते शेवटच्या ऑर्बिटमध्ये लूजली बाउंड असतात आणि तिथे 1 किंवा 2 असे इलेक्ट्रॉन्स असतात. सो दॅट इथला जो चार्ज आहे तो त्यांच्यावर खूप कमी असतो आणि इथे शेल्ससुद्धा जास्त असतात. सो त्यांच्याकडे अट्रॅक्शन जे आहे ते कमी असतं आणि ते जे इलेक्ट्रॉन्स आहे ते फ्रीली मूव्ह होऊ शकतात, कारण त्यांच्यावर इलेक्ट्रॉन्सचं अट्रॅक्शन जास्त नसतं. सो जेव्हा तुम्ही बाहेरून समजा मी इथे सेल कनेक्ट केला एखाद्या बॅटरी, तरी बॅटरी काय करणार, त्याला आणखी एनर्जी देणार त्या इलेक्ट्रॉनला. ओके, आता हा इलेक्ट्रॉन कुठला आहे, कंडक्टरमधला आहे, ह्या कंडक्टरमधला आहे समजा. आता मी ह्या कंडक्टरला मॅग्निफाय केलं म्हणजे मोठं केलं, तर इथे असे खूप सारे इलेक्ट्रॉन्स हे असतील ॲटम्स, तिथला हा ॲटम आहे, मी त्याला मॅग्निफाय केलं. मग ह्याला जेव्हा मी इथे एनर्जी प्रोव्हाइड करणार, ओके, बॅटरी कनेक्ट केली आहे तुम्हाला समजावं म्हणून, तर ती बॅटरी त्याला एनर्जी प्रोव्हाइड करणार, ज्यामुळे काय होणार, हा जो इलेक्ट्रॉन आहे, हा जो न्यूक्लियससोबत बाउंड आहे, याला ती एनर्जी येणार, आणि हा जो आहे याच्या एनर्जीला मग ऐकणार नाही आणि त्याला तोडून बाहेर पडणार, आणि तो मग इथून वायरमधून फ्लो होतो. तर अशा खूप सारे ॲटम्स असतात, मग सगळ्यांचे इलेक्ट्रॉन जे आहे ते असे फ्लो होतात, आणि तुमचा जो काही हा असेल अप्लायन्स, जसं की बल्ब असेल, फ्रीज असेल, टी व्ही असेल, ओके, सो तो मग रन होणार. म्हणजेच काय तर इथे इलेक्ट्रॉन काय घेऊन आले, जी एनर्जी तुमच्या बॅटरीने प्रोव्हाइड केली होती ती इलेक्ट्रॉन एनर्जी घेऊन इथे आले. ओके, सो दॅट इज द इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती बेसिकली मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, हे तर कळलं आहे तुम्हाला. ओके, आता तुम्हाला हेही माहिती असेल की इलेक्ट्रिसिटी तुम्ही 9व्या वर्गात शिकल्या, 2 टाईप्सची एक शिकल्या आहात. एक स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी शिकल्या आणि एक इलेक्ट्रिक करंट शिकले आहात. ओके, मग आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, राईट. सो बघा, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर जे इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रिसिटी म्हणजे मोशन ऑफ इलेक्ट्रॉन हे तर कळलं. तर स्टॅटिकमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे ते रेस्ट पोझिशनवर असतात. म्हणजे काय तर ते एकाच जागी असतात, ते मूव्ह होत नसतात. ओके, आणि करंटमध्ये बघाल तर इलेक्ट्रॉन्स जे आहे ते मूव्ह होतात किंवा मोशनमध्ये असतात, तुम्ही म्हणू शकता. ओके, इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजेच काय, जसं की मी एखादा रॉड घेतला इथे, ओके, आणि मी ह्या रॉडला जर घासलं, किंवा तुम्ही बघाल फुग्याला वगैरे तुम्ही घासला, किंवा कंगवा घेतला त्याला जर तुम्ही घासलं तर ते चिकटतो कागदांच्या पीसेसला वगैरे. सो तशा केसेसमध्ये काय होतं तर त्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज डिपेंड्स अपॉन मटेरियल टू मटेरियल, कुठल्या याच्यावर पॉझिटिव्ह कुठल्या याच्यावर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो.
सो त्याला म्हणतात की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. ओके, म्हणजे इथे जो चार्ज जो डेव्हलप झाला आहे, आता इथे बघा, इथं पॉझिटिव्ह चार्ज जरी दाखवला असेल मी, तरी नेमकं होतं काय आहे, तर जे निगेटिव्ह चार्ज आहे तो याच्या ह्या बाजूला आला आहे, इकडल्या बाजूला. ओके, म्हणजेच इथे इलेक्ट्रॉन्सवर डिपेंड आहे बेसिकली. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स इकडनं तिकडे ट्रान्सफर होतात. ओके, आणि इकडे इलेक्ट्रॉन्स आले, त्यामुळे तिथे त्याला बॅलन्स करण्यासाठी इकडे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो झाला. इकडे पॉझिटिव्ह आला म्हणून इकडे निगेटिव्ह नाही आला, म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन्स नाही आले, इकडे इलेक्ट्रॉन्स आले म्हणून तिकडे पॉझिटिव्ह चार्ज आला. सो हे डिपेंड बेसिकली इलेक्ट्रॉन्सवर आहे. ओके, सो फंडामेंटल काय आहे इलेक्ट्रिसिटीचा, तर इलेक्ट्रॉन्स आहे. ठीक आहे, सो रेस्ट पोझिशनमध्ये असते तेव्हा इलेक्ट्रॉन्स जे आहे ते सुद्धा रेस्ट पोझिशनमध्ये असतात स्टॅटिक केसमध्ये. सो इथे तुम्हाला शॉक लागण्याची टेन्शन नसते, कारण तर ते रेस्ट पोझिशनमध्ये असतात. ओके, ठीक आहे. पण हा जर मेजर चार्ज असेल, समजा हा जर इथे खूप मोठा चार्ज असेल आणि त्याला जर तुम्ही टच केलं, तर तो जर तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाला, तर तुम्हाला मात्र इथे सुद्धा एक हलका शॉक लागू शकतो. ओके, पण कधी तर तिथे खूप चार्ज जर डेव्हलप झाला असेल आणि तो सेपरेट झाला असेल तरच. पण तो जर न्यूट्रल असेल, सपोज एखादा सबस्टन्स आहे, आता तुम्ही याला जर घासलं तर याच्यावर चार्ज डेव्हलप होणार, परंतु त्याला काहीच केलं नाही तर तो न्यूट्रल राहणार. सो तुम्हाला सुद्धा काही होणार नाही त्याला टच केल्यावर. त्याची स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. परंतु करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये काय असतं, तर इलेक्ट्रॉन्स जे आहे ते मूव्ह होत असतात. म्हणजे एखादा कंडक्टर असेल, जसे कॉपर वायर जे आपल्या घरी असते ती, तर त्यातून जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मूव्ह होत असतात. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्स असेल तो पुढे आता नंतर इथे जाणार, नंतर इथे, नंतर इथे, आणि तो घेऊन काय जाणार, तर एनर्जी, आणि आपल्याकडली एनर्जी मग ती जे काही अप्लायन्स असेल, बल्ब असेल तर त्याला देणार, आणि तो नंतर लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट करणार. ओके, तर मग आता तुम्हाला कळलं आहे की स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय आहे. इलेक्ट्रिसिटी बेसिकली काय आहे, ती कशामुळे होते, तर ॲटममधले जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात ना शेवटच्या शेलमध्ये, त्यांच्यामुळे होते. ओके, का बरं, तर त्यांना थोडीशी एनर्जी मिळते आणि ते एक्साईट होतात, त्यांच्या सेलमधून निघतात आणि ते पुढे मूव्ह होतात. ओके, नंतर ते इथून निघून दुसऱ्या ॲटममध्ये जातात, दुसऱ्यातून तिकडे, असे पुढे जातात आणि ते खूप फास्ट मूव्ह होतात. 2 टाईप्स आहे, एक तर रेस्टमध्ये असू शकते, तीसुद्धा इलेक्ट्रिसिटीच आहे, किंवा ते एक तर मोशनमध्ये असू शकतात, तीसुद्धा एक इलेक्ट्रिसिटी आहे. ओके, क्लिअर. आता हे बघा, यातला जो पहिला टॉपिक आहे तो आपण घेणार आहोत, एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. एनर्जी कशी काय ट्रान्सफर होते ते घेणार आहोत. त्याआधी बघा, आता इथे तुम्हाला एक डायग्राम दिली आहे बघा. इथे विचारलं आहे की ऑब्झर्व अँड डिस्कस व्हॉट डू यू ऑब्झर्व इन द फॉलोइंग पिक्चर. तुम्हाला यात काय दिसतंय, खाली जे पिक्चर्स आहेत त्यात, आणि विच इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. कुठला इफेक्ट दिसतो इलेक्ट्रिक करंटचा. तर आता इथे बघाल, तर इथे जो इलेक्ट्रिक सप्लाय आला आहे टी व्हीला, यातून जो इलेक्ट्रिसिटी जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, ती कन्वर्ट झाली इथे लाईट एनर्जीमध्ये आणि साऊंड एनर्जीमध्ये, सो दॅट ती टी व्ही तुम्हाला दिसते. इथे बघाल तर इथे लाईट बल्ब आहे, तर ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती इथे लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आहे, बरोबर. इथे बघाल तर इथे ही जी लाईट एनर्जी आहे ती इथे हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आहे. इथली लाईट एनर्जी अगेन लाईट एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. फॅनच्या केसमध्ये जर बघाल तर इथे जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आहे. इथे बघाल बेल आहे, डोअर बेल, तर इथे अगेन इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती आपण सप्लाय केली, ती इलेक्ट्रिकल एनर्जी ही साऊंड एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आहे. म्हणजे मला नेमकं सांगायचं काय आहे या पिक्चर्समधून तुम्हाला, की इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं जे युनिवर्स आहे त्या युनिवर्समध्ये टोटल एनर्जी जी आहे ती ऑलवेज कॉन्स्टंट असते. ओके, इज ऑलवेज कॉन्स्टंट. खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. टोटल एनर्जी इन द युनिवर्स, टोटल एनर्जी इन युनिवर्स, total energy in universe always remains constant. Sorry again. ओके, टोटल एनर्जी आहे युनिवर्समध्ये ती नेहमी कॉन्स्टंट असते. म्हणजे आपलं पूर्ण जे विश्व आहे त्यात एनर्जी जी आहे ती ठराविक अमाऊंटची आहे किंवा ती कॉन्स्टंट आहे, ती व्हॅरी होत नाही. म्हणजे आज कमी होणार किंवा पुढे ती जास्त आहे बा असं काहीच नाही, तर ते कॉन्स्टंट फिक्स्ड अमाऊंटमध्ये आहे. आणि ही जी एनर्जी आहे ती मग एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. जसं की मग मेकॅनिकल एनर्जी, टायडल एनर्जी किंवा
हीट एनर्जी, लाईट एनर्जी, ओके, असे वेगवेगळे फॉर्म्स आहेत एनर्जीचे. आणि ती एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. म्हणजे काय, मग इथली एनर्जी नष्ट झाली एका फॉर्मची तर ती दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते, दुसऱ्यातून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथ्या, अशी सायकल चालत असते ती. ओके. आणि टोटल जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट असते. मग इथे बघाल तर काय हे सांगायचं आहे तुम्हाला की एक जर फॉर्म जो आहे एनर्जीचा नष्ट होत असेल तर त्याच्या जागी त्याची तेवढ्याच अमाऊंटचा दुसरा फॉर्म तयार होतो. जसे कायनेटिक एनर्जी जर नष्ट झाली तेवढ्याच अमाऊंटची पोटेन्शियल एनर्जी किंवा इतर कुठली एनर्जी तयार होणार. म्हणजे एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये होणार, पण टोटल जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट राहणार नेहमी. ठीक आहे. तर तसंच इथे सुद्धा होतं. तर इथे जी इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रॉन्स जी कॅरी करतात ती इथे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे एक एनर्जी नष्ट होत आहे एक एनर्जीचा फॉर्म, तर दुसरा जो आहे तो तयार होतो. ओके. तर मग आता आपण पाहू की एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. मग एनर्जीचं ट्रान्सफर कसं होतं एका इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. ओके. सो द नेक्स्ट टॉपिक इज नाव एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. ओके. तर आता आपण एनर्जी ट्रान्सफर बघणार आहोत इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. सो फर्स्टली कन्सिडर करू एक इलेक्ट्रिक सर्किट. ओके. तर इथे मी कन्सिडर केलं एक बॅटरी. ओके. आता तुम्हाला जर सिम्बॉल पाहिले असतील तर तुम्ही एक असा सिम्बॉलसुद्धा दर्शवतात बॅटरीसाठी बघा. आणि इथे बघा तर मी 2 दाखवले आहेत असे. ओके. तर हा जो साधा सिम्बॉल तुम्ही बघितला आहे, ओके, तर याचा अर्थ होतो की लो पॉवरवाली बॅटरी, मीन्स त्या बॅटरीचं व्होल्टेज जे आहे ते कमी आहे. ओके. आणि जेव्हा मी 2 दाखवले असे, ठीक आहे, मी 3 दाखवू शकतो, 4 दाखवू शकतो, तेवढी त्या बॅटरीची व्होल्टेज किंवा पॉवर जास्त. ओके. सो जास्त जर तुम्ही असे दाखवले याचा अर्थ तिथे बॅटरी जी आहे ती स्ट्रॉंग बॅटरी आहे, तर ही सिंगल बारवाली वीक बॅटरी आहे. ओके. सो सर्किट आहे, इथून करंट आय फ्लो होत आहे. इथे मी की जॉईन केली आहे. की मीन्स सिम्पली बटन, जी आपली बोर्डवर बटन असते ना इलेक्ट्रिक बोर्डवर, ती बटन. ओके. सो इथे की ऑन केली आहे मी. इथे रजिस्टर जोडला आहे आर. ओके. आणि याच्या अक्रॉस मी व्होल्टमीटर जोडला आहे रजिस्टरच्या अक्रॉस. आता अक्रॉस हा शब्द तुम्ही हा इलेक्ट्रिकमध्ये खूपदा ऐकाल. अक्रॉस मीन्स पॅरलल. आता इथे रजिस्टन्सच्या अक्रॉस भी व्होल्टमीटर केलं आहे कनेक्ट, मीन्स वॉट, रजिस्टन्सच्या पॅरलली मी व्होल्टमीटर कनेक्ट केलं आहे. ओके. अक्रॉस मीन्स पॅरलल. सो ठीक आहे. ओके. मग कारण खूप सारे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते अक्रॉस हा शब्द तुम्ही ऐकाल, याच्या अक्रॉस हे कनेक्ट केलं आहे, त्याच्या अक्रॉस ते कनेक्ट केलं आहे. सो अक्रॉस मीन्स पॅरलली. ओके. आणि इथे हा सिरीजमध्ये, मग रजिस्टरच्या सिरीजमध्ये ॲमीटर कनेक्ट केला आहे, जो की करंट मोजणार, व्होल्टमीटर व्होल्टेज मोजणार. त्या व्होल्टेजला मी ए बी नाव दिलं आहे, ए आणि बी पॉईंटच्या अक्रॉसचं, म्हणजेच ह्या रजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज. ओके. आणि इथे करंट हा परत येतो इकडे. ओके. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की इथून जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार, बेसिकली तिथून इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार. आणि ते कशामुळे फ्लो होत आहे, तर त्यांना जी फ्लो होण्यासाठी एनर्जी पाहिजे इथून इथे जाण्यासाठी, ती एनर्जी दिली आहे ह्या बॅटरीने. ओके. ह्या बॅटरीने त्यांना ती एनर्जी दिली आहे. मग आता तुम्ही जर बघाल तर हा जो वायर आहे हा कंडक्टर आहे, त्यामुळे याचं रेजिस्टन्स तर काही नसणार आणि ऑब्व्हियसली त्यामुळे त्यांना फ्लो व्हायला काही टेन्शन नसणार. जेवढी एनर्जी आहे त्या एनर्जीने ते पूर्ण फ्लो होत येणार. ओके. परंतु इथे जेव्हा ते येणार तेव्हा इथे आता पुढे रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सचं काम काय आहे, टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. रेजिस्टन्स काय होतं, टू अपोज दी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे रेजिस्टन्सचं काम आहे बेसिकली. ओके. टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. मग हा यांना अपोज करणार, कारण तीच त्याची प्रॉपर्टी आहे रेजिस्टन्स, म्हणून त्याला रेजिस्टन्स म्हणतात. रेजिस्टन्स मीन्स अडथळा. तर हा इलेक्ट्रॉनच्या फ्लोमधला अडथळा आहे. मग इलेक्ट्रॉन्स काय करतील, तर त्यांना याला उस अडथळे त्यांना काय करावं लागेल, तर ह्या अडथळ्याला पार करावं लागेल. ओके. इस मुश्किल से होकर उन्हें गुजरना पडेगा. सो ते काय करतील, त्यांच्याकडे जी काही एनर्जी आहे जी त्यांना इथून भेटली आहे सेलकडून, ती काय करणार, ते त्यातली काही एनर्जी जी आहे त्या रजिस्टरवर खर्च करणार. कशासाठी, तर ह्या रेजिस्टन्सला अपोज करून किंवा त्याला ओव्हरकम करण्यासाठी. म्हणजे हा जितक्या एनर्जीने त्याला अपोज करतायत ते तेवढ्या एनर्जीने त्याला ओव्हरकम करणार. ओके. आणि पुढे येणार आणि इथून पुढे फ्लो होणार. म्हणजेच काय, तर इथे काही अमाऊंटमध्ये एनर्जी जी आहे ती वेस्ट झाली आहे किंवा रजिस्टरवरती खर्च केली गेली आहे इलेक्ट्रॉन्सकडून. बरोबर. म्हणजेच काय, तर इथे जे व्होल्टेज असणार ते आता इथे कॉन्स्टंट आहे पूर्ण वायरमध्ये,
परंतु इथे काहीतरी त्यांनी एनर्जी खर्च केली, म्हणजे पॉवर खर्च केली, म्हणजेच काही व्होल्टेज जे आहे ते खर्च झालं आणि म्हणून इथे जे व्होल्टेज आहे ते ऑब्व्हियसली कमी असणार इथल्यापेक्षा. बरोबर आहे, कारण इथे काहीतरी खर्च झालं आहे. सो इथे त्याला म्हणतात व्होल्टेज ड्रॉप, कारण व्होल्टेज ड्रॉप झालं आहे म्हणजे कमी झालं आहे. सो हे आहे मग व्होल्टेज ड्रॉप, जे की आपण इथे अक्रॉस ए बी मेजर करतो. ओके, त्याला म्हणतात व्होल्टेज ड्रॉप. का बरं? तर ते इथे खर्च झालं आहे, कमी झालं आहे काही. सो मग मी इथे बघाल तर इथे जे आहे ती एनर्जी काही खर्च करणार आहे कशासाठी? तर इथे रजिस्टरला ओव्हरकम करण्यासाठी. कारण तर हा त्यांना अपोज करताय की तुम्ही पुढे जाऊ नका म्हणून. ते म्हणताय की आमच्याकडे एनर्जी आहे, हम तुम्हारी बात नहीं मानेंगे और हम आगे बढ़ेंगे. सो मग हे यांना अपोज किंवा याला ओव्हरकम करण्यासाठी काही एनर्जी खर्च करतात. ओके, म्हणजेच ते काय करतात तर ते इथे वर्क करतात. ओके, त्याला आपण सायन्समध्ये म्हणतो वर्क. बरोबर. सो इथे जी एनर्जी बेसिकली खर्च झाली ती नथिंग बट द वर्क, म्हणजे ती एनर्जी खर्च कशासाठी केली गेली तर वर्क करण्यासाठी. ओके, आता मेकॅनिक्समध्ये आपण शिकलो आहे, मेकॅनिकल पार्टमध्ये वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. परंतु इलेक्ट्रिकलच्या केसमध्ये वर्क डन इज बेसिकली व्होल्टेज इंटू चार्ज. हे इलेक्ट्रिकलच्या केसमध्ये असतं. ओके, आता हा जो वर्कचा फॉर्म्युला आहे व्होल्टेज इंटू चार्ज इलेक्ट्रिकलच्या केसमध्ये कसं येतं ह्याच्यासाठी बेसिकली तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आधी शिकाव्या लागतील आणि नंतर तुम्हाला हे कळणार. कारण याच्यासाठी खूप बेसिक जे आहे ते तुम्हाला यावर्षी नाही आहे, 11-12मध्ये तुम्ही शिकाल ते. ओके, सो आणि हे शिकवायला गेलं तर आणखी अर्धा एक तास लागेल. सो बेटर इज टू अवॉइड इट. सो तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की इलेक्ट्रिकलच्या केसमध्ये जे वर्क डन असतं ते असतं व्होल्टेज इंटू चार्ज. ओके, ठीक आहे. तर मेकॅनिकलच्या केसमध्ये असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, तर इथे जी एनर्जी बेसिकली त्यांनी सप्लाय केली आहे ती कशासाठी केली आहे तर वर्क डन करण्यासाठी. वर्क केलं म्हणजे काय काम केलं आहे त्यांनी ह्याला अपोज करण्याचं. सो दॅट वर्क इज नथिंग बट द व्होल्टेज अक्रॉस दिस ए इंटू बी. ए बीच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे जे आपण मेजर केलं आहे ते. ओके, इंटू चार्ज किती फ्लो झाला आहे. चार्ज मीन्स वॉट? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो. बरोबर. सो इलेक्ट्रॉनवर जो चार्ज आहे तो किती फ्लो झाला आहे, म्हणजे किती नेमके इलेक्ट्रॉन्स इथून फ्लो झाले ते, दॅट इज द वर्क डन. ओके, ठीक आहे. मग आता इथे यांनी जी एनर्जी इथे खर्च केली आहे ते एनर्जीचं झालं काय मग? ओके, ही एनर्जी खर्च केली आहे त्यांचं झालं काय या एनर्जीचं? दिस इज क्वेश्चन मार्क. बरं, हां कन्फ्यूज बरं काय दिलं आहे. सो दिस इज क्वेश्चन मार्क. काय झालं या एनर्जीचं? ओके, कौन खा गया उस एनर्जी को? सो बेसिकली ही जी एनर्जी आहे आता इथे, ही एनर्जी इथे हीटमध्ये कन्वर्ट होते. ओके, ही जी काही एनर्जी इलेक्ट्रॉन्सनी खर्च केली याला ओव्हरकम करण्यासाठी तर ती तिथे हीटच्या फॉर्ममध्ये, हा रजिस्टर गरम होतो, त्याचं टेम्परेचर वाढतं आणि ते हीटच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतं, रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. ओके, तर ही एनर्जी मग हीटच्या फॉर्ममध्ये इथे लॉस्ट होते आणि ती आपण आता मेजर करणार आहोत. म्हणजेच काय होतं आहे तर एनर्जी ट्रान्सफर होतं इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. बरोबर. परंतु ती मग नंतर आउटपुटमध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळते. जर तुम्ही रजिस्टर कनेक्ट केला तर तुम्हाला हीटच्या फॉर्ममध्ये, रेडिएशनच्या फॉर्ममध्ये भेटणार, हा रजिस्टर गरम होणार. पण तिथेच जर तुम्ही रजिस्टरच्या जागी सपोज बल्ब जर कनेक्ट केला एखादा तर मग तुम्हाला ती तिथे लाईटच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी बाहेर पडलेली दिसेल. तेच जर तुम्ही तिथे एखादं दुसरं अप्लायन्स जसं की तुम्ही मोटर जर कनेक्ट केली, ओके, इलेक्ट्रिक मोटर, तर मग तिथे तुम्हाला ती मेकॅनिकल वर्कच्या फॉर्ममध्ये बाहेर मिळेल. म्हणजे ती मोटर जी आहे ती रन होणार किंवा ती चालणार मोटर. ओके, सो मोटरच्या केसमध्ये तुम्हाला मेकॅनिकल वर्क तिथे झालेलं दिसेल. ओके, सो ही एनर्जी आहे ती आयदर हीटच्या फॉर्ममध्ये किंवा मग इथे लाईटच्या फॉर्ममध्ये कन्झ्युम होऊ शकते किंवा ती मग मेकॅनिकल फॉर्ममध्ये जाऊ शकते किंवा डिपेंड करतं की तुम्ही काय कनेक्ट करता त्यानुसार तुम्हाला ती आउटपुट भेटणार. ओके, तर हे त्या एनर्जीसोबत होतं, एवढं तर समजलं तुम्हाला. ओके, ठीक आहे. मग आता नेक्स्ट आहे इथे जो पॉवर दिली जाते, इलेक्ट्रिकल पॉवर. ओके, ही आहे इलेक्ट्रिकल पॉवर. सो इलेक्ट्रिकल पॉवर ही डिफाईन केली जाते, याला पीने डिनोट करतात. अँड इलेक्ट्रिकल पॉवर इज डिफाईन ॲज एनर्जी ट्रान्सफर्ड पर युनिट टाईम. ओके, एनर्जी पर युनिट टाईम, एनर्जी ट्रान्सफर्ड पर युनिट टाईम. सो आता एनर्जी इथे बघाल तर काय आहे, वर्क डन और दॅट इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस ए बी इंटू चार्ज अपॉन टाईम, त्याला आपण टी कन्सिडर करू. ओके, आता हा व्होल्टेज तर याला मी व्हीच ठेवतो आहे आणि क्यू बाय टी म्हणजेच काय? ओके, तर
चार्ज पर युनिट टाइम इज नथिंग बट द करंट. ओके, सो चार्ज पर युनिट टाइम इज नथिंग बट करंट. सो मला P इक्वल्स टू V इंटू आय हे इक्वेशन भेटलं आहे. म्हणजे पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट हे मला इक्वेशन भेटलं आहे आणि हे इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. ठीक आहे. ओके, मग आता बघाल तर ही जी एनर्जी आहे त्यालाच मी असं लिहू शकतो ह्या इक्वेशनवरून आणखी, पॉवर इज इक्वल टू एनर्जी पर युनिट टाईम. बरोबर. सो एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. हा जर टाईम इकडे नेला तर सो मी एनर्जीला आता इथे रिप्रेझेंट करतो एचनी ह्या. ओके, आणि ही जी एनर्जी आहे मग ही होणार पॉवर इंटू टाईम. सो पॉवर मीन्स P इंटू टाईम T. परंतु पॉवर मला काय भेटली आहे V इंटू आय. सो मी इथे V इंटू काय होणार आय होणार इंटू होणार T. सो मला नवीन फॉर्म्युला भेटला आहे पॉवरचा, दॅट इज पॉवर इज इक्वल टू V इंटू आय इंटू T. सेकंड फॉर्म्युला. ठीक आहे. तेच जर पुन्हा मी याला मॉडिफाय करू शकतो जर मी इथे ओम्स लॉनुसार, ओम्स लॉ काय आहे V इक्वल्स टू आय इंटू आर. सो मी इथे V ची व्हॅल्यू टाकू शकतो आय इंटू आर. सर मी जर इथे मग Vच्या जागी आय इंटू आर जर टाकलं तर काय होणार आय इंटू आर इंटू आय इंटू टी, दॅट इज आय स्क्वेअर आर टी होणार. हा झाला माझा थर्ड फॉर्म्युला. ठीक आहे. तसंच जर समजा मी इथे आयच्या जागी समजा इथून बघा V बाय आर जर टाकलं आयच्या जागी, ओके, तर इथे जागा नाही आहे तर मी इथे लिहितोय बघा, समजून घ्या तुम्ही. मी इथे काय करतोय बेसिकली इथे आयच्या जागी मी V बाय आर टाकतोय. सो इथे हा V हा जशांत तसा राहणार इंटू आयच्या जागी मी आता इथे काय होणार V अपॉन आर जर आर इकडे घेतला तर. ओके, सो V अपॉन आर इंटू हा T. ओके, सो आता H इक्वल्स टू काय होणार H इक्वल्स टू V स्क्वेअर V इंटू V स्क्वेअर T बाय आर, V स्क्वेअर इंटू T अपॉन आर. ठीक आहे. ओके, सो दिस इज द फोर्थ इक्वेशन. सो तुम्हाला आता हे जरा तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. मी इथे जरा अशा पद्धतीने लिहिलं आहे बट तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. सो तुम्हाला आता हे लक्षात आलं आहे की इलेक्ट्रिकल एनर्जी आणि वर्क डन काय आहे आणि ही जी पॉवर आहे बेसिकली ती तुम्हाला P इक्वल्स टू V इंटू आय. आणि तीच जर तुम्ही एनर्जी बघाल, आता एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती, आपला जो टॉपिक होता तो होता एनर्जी ट्रान्सफर. तर ही जी एनर्जी ट्रान्सफर आहे ती इलेक्ट्रिकलच्या केसमध्ये मग वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांनी तुम्ही काढू शकता. H इक्वल्स टू VIT किंवा H इक्वल्स टू V इंटू आय. ओके, H इक्वल्स टू V इंटू आय, H इक्वल्स टू P इक्वल्स टू V इंटू आय, H इक्वल्स टू V इंटू आय इंटू T और H इक्वल्स टू I स्क्वेअर आर टी और H इक्वल्स टू V स्क्वेअर T बाय आर. ओके, तर अशा वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांनी मग एनर्जी किती नेमकी तिथे ट्रान्सफर झाली आहे त्या सर्किटमध्ये ते तुम्ही काढू शकता. ओके, आणि का काढायचं तर त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला कळलं आहे, कारण ती लाईटमध्ये कुठल्या फॉर्ममध्ये जाते तर ती आपण बेसिकली काढू शकतो मग. ओके, सो हे फॉर्म्युलाज जे आहे ते तुम्ही सेपरेटली लिहून घ्या. 4 फॉर्म्युलाज भेटले आहे आपल्याला. हा आहे VIT एक, ओके, पॉवरचा आपला वर्क एनर्जीचा. दुसरा आहे आर स्क्वेअर आर टी, तिसरा आहे V स्क्वेअर T बाय आर. आणि पॉवरचा सुद्धा VI हा लक्षात ठेवा. ओके, आता हाच टॉपिक तुमच्या पुस्तकात सुद्धा दिला आहे. तर आता ही जी बघाल ही जी एनर्जी तुम्हाला भेटली आहे ती बेसिकली रेजिस्टन्सच्या केसमध्ये कशात कन्वर्ट झाली आहे तर हीटच्या फॉर्ममध्ये लॉस्ट झाली आहे. ओके, तर यालाच म्हणतात जूल्स लॉ ऑफ हीटिंग. ओके, जूल्स लॉ ऑफ हीटिंग तर नाव का दिलं आहे कारण हा जो आहे हीटच्या फॉर्ममध्ये लॉस होते ही एनर्जी पहिल्यांदा सांगितलं जूलनी. आणि त्याच्यासाठी जे इक्वेशन जे आत्ता आपण डिराईव्ह केलं आहे ना ते सुद्धा जूल या सायंटिस्टने दिलं आहे, म्हणून याला जूल्स लॉ ऑफ हीटिंग म्हणतात. ठीक आहे, जूल्स लॉ ऑफ हीटिंग. आणि त्याचे इक्वेशन्स काय आहेत तर ते आत्ताच आपण शिकलो आहे. ओके, H इक्वल्स टू VIT और H इक्वल्स टू V स्क्वेअर T बाय आर, राइट, और H इक्वल्स टू I स्क्वेअर आर टी. ओके, आय थिंक I स्क्वेअर आर टी हे आपण नाही बघितलं आहे, तर तिथे सुद्धा तुम्हाला जस्ट इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. कशाची तर ओम्स लॉवरून, कारण ते V स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार I स्क्वेअर आर
व्ही इज इक्वल टू आय आर आहे ना ओम्स लॉनुसार, व्ही इक्वल्स टू आय आर. सो इथे व्ही स्क्वेअर म्हणजे काय होणार मग, आय स्क्वेअर आर स्क्वेअर टी अपॉन आर दॅट इज इक्वल टू आय स्क्वेअर राहणार. आर आर जो आहे तो इथून एक कॅन्सल होणार आणि इथे आर राहणार एक आणि हा टी. सो एच इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या म्हणजे जो मेन फॉर्म्युला आहे ना एचचा तो आहे व्ही आय टी, हा लक्षात ठेवायचा आहे. आणि इथे मग जस्ट ओम्स लॉवरून ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या. एकदा व्हीची व्हॅल्यू पुट करायची, एकदा आयची व्हॅल्यू पुट करायची, एकदा आरची व्हॅल्यू पुट करायची आणि वेगवेगळे इक्वेशन्स भेटणार. सो हा व्ही इक्वल्स टू एच इक्वल्स टू व्ही आय टी याला म्हणतात जूल्स लॉ ऑफ हिटिंग. म्हणजे का बरं, तर इथे हीट जी आहे ती इव्हॉल्व होत आहे रजिस्टरमध्ये आणि हे पहिल्यांदा जूलने सांगितलं म्हणून त्याला म्हणतात जूल्स लॉ ऑफ हिटिंग. ठीक आहे. मग आता याचं युनिट काय आहे ते बघा. तर पॉवरचं जे युनिट आहे ते आपण बघितलं की याचं जे आहे ते आहे एनर्जी पर युनिट टाईम. ओके. सो एनर्जीचं युनिट आहे जूल आणि टाईमचं आहे सेकंद. सो जूल पर सेकंद हे युनिट आहे पॉवरचं, किंवा यालाच म्हणतात मोर स्पेसिफिकली वॅट. ओके. आणि डिनोट करतात डब्ल्यू या सिम्बॉल, कॅपिटल डब्ल्यू आहे, कॅपिटल डब्ल्यू. ओके. आणि त्याला वॅट म्हणतात. तुम्ही बघितलं असेल जे बल्ब्स असतात आपल्या घरी इलेक्ट्रिसिटीचे, तर त्यावर लिहिलं असतं की किती वॅटचा बल्ब आहे. तर जे जुने बल्ब यायचे काचेचे त्यावर लिहिलं असायचं 60 वॅट म्हणून. म्हणजेच काय, तर तो बल्ब 60 वॅट एवढी पॉवर कन्झ्युम करतो किंवा तेवढ्या पॉवरवर तो चालतो. ओके. आणि तेवढी एनर्जी जी आहे तो इलेक्ट्रिकल एनर्जी कन्झ्युम करतो आणि लाईट एनर्जी देतो. तर आता जे नवीन बल्ब झाले आहे बघा मार्केटमध्ये LED बल्ब्स, तर तुम्ही बघाल त्यांची जी पॉवर असते ती 5 वॅट किंवा 10 वॅट एवढी कमी असते. लाईट तर तेवढाच भेटतो परंतु त्यांचे वॅट रेटिंग कमी असते. म्हणजे काय, तर ते इलेक्ट्रिकल पॉवर खूप कमी कन्झ्युम करतात. म्हणून आपली लाईट जे बिल असतात ते कमी येतात जर आपण LED लाईट्स वापरले तर. आउटपुट लाईट तर तेवढाच भेटतोय परंतु इथे वॅट जे आहे ते कमी असतं, म्हणजे त्यांचं पॉवर जे कन्झम्पशन आहे ते कमी असतं. ठीक आहे. तर याचं युनिटसुद्धा काय वॅट आहे ते कळलं आहे तुम्हाला. ओके. तर इथे बघा आता पुस्तकातला आपण पूर्ण जो पार्ट आहे तो इथला हा कवर केला आहे. तुम्ही जस्ट एकदा रिवाईज करून घ्या. आता इथे जस्ट एक क्वेश्चन विचारला आहे की हाऊ कॅन वी राईट मेकॅनिकल पॉवर इन अ मॅनर सिमिलर टू इलेक्ट्रिकल पॉवर. ठीक आहे. सो इलेक्ट्रिकल पॉवरसारखं आपण मेकॅनिकल पॉवरला कसं लिहू शकतो. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मेकॅनिकल वर्क इलेक्ट्रिकल वर्क यात फरक असतो, तसंच मेकॅनिकल पॉवर आणि इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये सुद्धा फरक असतो. तर जसं मेकॅनिकल पॉवर आपण जी लिहिली, इलेक्ट्रिकल पॉवर लिहिली एनर्जी ट्रान्सफर पर युनिट टाईम, तर जी मेकॅनिकल पॉवर असते दॅट इज वर्क डन पर युनिट टाईम असते. एनर्जी वर्क सेम असतात, फक्त इथे इलेक्ट्रिकलच्या केसमध्ये एनर्जी ट्रान्सफर, तर मेकॅनिकलमध्ये वर्क डन पर युनिट टाईम. ना वर्क डन इज बेसिकली फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. ओके. आणि याचं जे युनिट आहे मेकॅनिकल पॉवरचं ते आहे हॉर्स पॉवर. ओके. आणि 1 हॉर्स पॉवर यालाच HP म्हणतात. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. ओके. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट असतं, जे की इलेक्ट्रिकल युनिट आहे. ठीक आहे. तर मेकॅनिकल टर्ममध्ये तुम्ही वर्क पर युनिट टाईम फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम त्याचं युनिट आहे हॉर्स पॉवर आणि हे रिलेशन आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दिस ऑर दिस टॉपिक. ओके. तर इथलं आपण सर्व आपण केलं आहे कवर. युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज 1 वॅट. ओके. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला आजचं माझं शिकवणं आवडलं असेल आणि सर्व तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. ओके. झालेच असेल तसे हुशार आहात तुम्ही. ओके. सो प्लीज चॅनलला देन सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके. सो मी आन्सर करणार त्यांना. ओके. सो दॅट्स ऑल फॉर टुडे अँड थँक्स फॉर वॉचिंग.